प्रशांत परिचारकांच्या बॅनरवरून भाजप नेते गायब, आगामी राजकारणाचे संकेत चर्चेला उधाण। सोलापूर विधान परिषदेचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या बॅनरवरून भाजपच्या नेत्यांचेच फोटो गायब झाल्याने पंढरपुरात मोठी चर्चा रंगली आहे। आषाढी वारीच्या मुहूर्तावर पंढरपुरात अनेक ठिकाणी राजकीय पुढाऱ्यांकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आषाढी वारीच्या निमित्ताने पंढरपूरला येणार आहेत। त्यांच्या स्वागताचे बॅनर महायुतीतील अनेक नेत्यांनी ठिकठिकाणी लावलेत। मात्र महायुतीतीलच घटक असणाऱ्या प्रशांत परिचारक यांनी लावलेल्या बॅनरवरून भाजपचे पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो मात्र गायब आहेत। प्रशांत परिचारक हे भाजपकडून माजी विधान परिषद सदस्य राहिले। प्रशांत परिचारक यांनी लावलेल्या बॅनरवरून त्यांच्याच पक्षाच्या नेत्यांचे फोटो गायब असल्याने पंढरपुरात त्याची चर्चा रंगली आहे। प्रशांत परिचारक हे देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे मानले जातात, परंतु परिचारक यांनीच भाजप नेत्यांचे फोटो का टाकले नाहीत यावरही उलटसुलट चर्चा आहे। आगामी येणारी विधानसभा निवडणूक परिचारक यांनी लढवावी अशी त्यांच्या कार्यकर्त्यांची मागणी आहे। मात्र भाजप उमेदवारीची माळ पुन्हा समाधान अवताडे यांच्याच गळ्यात टाकेल असं चित्र, त्यामुळे येणारी निवडणूक परिचारक यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये जाऊन लढवावी किंवा अपक्ष तरी लढवावी अशीही त्यांच्या कार्यकर्त्यांमधून मागणी होत